आरे कॉलनी तर सगळ्यांनाच माहिती आहे. हो, ते काय वेगळं काहीच सांगायची गरजच नाही. तिकडचे तर खूप किस्से आहेत. तर आरे कॉलनीच्या इथेच माझ्या म्हणजे एक मावस भाऊ आहे, त्याच्या मित्राचं घर आहे. तर तो तिकडे गेला होता मित्राकडे आणि ह्यांचं खाऊन वगैरे झालं तर वॉकला गेले खाली आणि तो असंच इकडे तिकडे बघायला लागलो. तर समोर ना त्याला रस्त्यावर अंधार आहे आणि समोर एक म्हातारा माणूस असं त्याच्याकडे असं बघतोय. सर आपल्या घरीच होते पण टीम काम करत होती आणि काहीतरी एक मेजर इश्यू झाला जो सॉर्ट नव्हता म्हणून मग ह्यांनी विचार केला की मी जातो. तर हे निघाले तर कळव्याचा न्यू ब्रिज जो नवीन झाला आता तो बनलेला. तर मग हे त्या ब्रिजवरनं चाललेले आणि ते त्यांच्या वाईफसोबत गप्पा मारत वगैरे चालले. तो ब्रिज घेतला त्यांनी आणि गप्पा मारत 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 गेले आणि परत थोड्या वेळाने त्याच ब्रिजवर पोहोचले. ओके. पण त्यांना वाटलं की नवीन ब्रिज आहे, एखाद वेळेला मी कुठेतरी चुकीचा टर्न घेतला. अजून त्यांना अर्धा तास वगैरे लागणार होता घाट संपायला आणि ॲक्च्युअल गाव लागायला. ओके. तर तेवढ्यात ना माझी आई माझ्या वडिलांना बोलली की अरे मला एक समजत नाही, आता 1 तासाच्या पॅचवर काही घर नाही, काही वस्ती नाही, फक्त जंगल आहे. हा सायकलवाला इकडे आपल्या बाजूने काय करतोय? ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत काजलताई आले आहेत आणि त्यांच्याकडे ना भरपूर सारे असे हॉरर किस्से आहेत. मी त्यांचे स्टोरीज गो थ्रू करत होतो आणि खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे आजचा. तर ज्या लोकांना हॉरर व्हिडिओजबद्दल खूप सारी अशी आवड आहे, आजच्या पॉडकास्टमध्ये भरपूर सारे तुम्हाला किस्से मिळणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आणि त्यानंतर तुम्ही 1 बाय 1 तुमची स्टोरी स्टार्ट करा. नक्की. तर हाय, मी काजल वेंदे. मी एक IT प्रोफेशनल बोलू शकता, सेल्समध्ये आहे. तर सेल्स म्हटलं तर स्टोरीज ऐकणं, स्टोरीज सांगणं, गोष्टींबद्दल खूप इंटरेस्ट असतो. तर मग लहानपणापासूनच मला हॉररमध्ये खूप इंटरेस्ट होता. मी गपचूप त्यावेळेला आहट सिरीज वगैरे यायची, तर तेव्हापासून मी हॉरर फॅन आहे. सो त्यामुळे बऱ्यापैकी किस्से आहेत हॉररचे. आणि असं नाही की आपण ते बुकमध्ये वाचतो, पुस्तकांमध्ये वाचतो, तसल्या गोष्टी नाही, पण खरं घडलेलं माझ्या जे जवळपास लोकांसोबत आहे त्या गोष्टी आहेत माझ्याकडे. तर मी आज त्याच शेअर करणार आहे. खूप छान. तर आपले ऑडियन्स खूप सारे आहेत यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती, पण ज्यांना हॉररमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर तुम्ही फर्स्ट स्टोरी कोणती स्टार्ट करणार आहे? सातारा महाबळेश्वरकडच्याच मोस्ट ऑफ द गोष्टी आहेत, कारण माझं गावच मुळात ते आहे. तिकडच्या गोष्टी जास्त आहेत माझ्याकडे. खूप छान. चालेल, तुम्ही ती स्टोरी स्टार्ट करा मग. नक्कीच. तर माझा एक भाऊ आहे, सक्का चुलत भाऊ. तर त्याचं आहे ना, म्हणजे तो थोडा गव्हर्नमेंट सर्वंट बोलू शकतो तुम्ही. तर तिकडे आहे तो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला. तर त्याचा कधी कधी टायमिंग नसतो. समजा कधी काय काम आलं तर तो उशिरा पण येतो. तर महाबळेश्वरला त्याचं ऑफिस होतं आणि आम्ही मेढ्याला राहतो, मेढा सातारा. तर 30-35 किलोमीटर ऑलमोस्ट डिस्टन्स आहे. तर त्याचं असं होतं की एक दिवशी त्याला उशीर होत होता. तर त्याच्या बायकोनी म्हणजे माझ्या वहिनीने सांगितलं की तू उशीर होतोय तर नको येऊस घरी, कारण भरपूर किस्से सगळ्यांना तिकडे गावातल्या राहणाऱ्यांना माहिती असतात की काही ना काही प्रॉब्लेम असतो. तर त्याला सांगितलं होतं की तू नको येऊ, पण त्याला वाटलं की अरे काही प्रॉब्लेम नाही आहे, मी घरी परत येईन, इकडे कम्फर्टेबली झोपू नाही शकत, मी आराम करू नाही शकत, कारण नेक्स्ट डे परत ऑफिस. मग तो बोलला की मी येतो फार तर मला 4 तास तरी झोप भेटेल. म्हणून तो निघाला रात्रीचा उशिरा. 1-1:30च्या दरम्यान तो महाबळेश्वरवरनं निघाला. आता येताना एका ठिकाणी तो पोचला तर त्याला एक म्हातारी आजीसारखी अशी काठी घेऊन एकदम वाकून कोणतरी आजी मागून अशी दिसत होती. तर तो बोलला की अरे जाऊन बघूयात, जर त्यांना कुठे सोडायचं असेल पुढे तर कमीत कमी विचारू, कारण तिकडे बऱ्याच असं असतात जे घाबरत पण नाही, आजी किंवा आजोबा. तर तो हेडलाईट मारून त्यांच्या जवळजवळ जात होता, हॉर्न मारून, आणि ती आजी थांबली एका ठिकाणी, पण त्याला फक्त मागूनच दिसत होती, ती आजी पुढून नव्हती दिसत. तर ती हळूच फिरली. जशीच ती फिरली हा एवढा घाबरला, हा एकदम 80-90च्या स्पीडने बाईक पळवत घरी पोचला. महाबळेश्वर सारखं ठिकाण, थंडीचा महिना होता, तो पूर्ण घामाघूम. त्याच्या बायकोने त्याला विचारलं काय झालं, पाणी वगैरे दिलं. मग नंतर तो जेव्हा शांत झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की तो जेव्हा त्या आजीकडे पोचला आणि आजी फिरल्या, आजीच्या चेहऱ्यावर डोळे नाही, नाक नाही, ओठ नाही, काय नाही. अरे बापरे. म्हणजे नक्की काय होतं ते त्याला कळलंच नाही. मागून ती एकदम आजी वाटते, प्रॉपर एक ओल्ड लेडी चालली. हा, पण ती मागे फिरल्यावर जेव्हा बघतोय तर काहीच नाही, चेहराच नाहीये तिला. सो तो खूप घाबरला होता. त्याच्यामुळे तेव्हापासून त्यांनी लेट नाईट ट्रॅव्हलिंग अवॉइडच केले. आणि कारण किस्से असतात आणि भरपूर लोक त्यावरती बिलीव्ह नाही बोलू शकत, पण इग्नोर करतो आपण. कधी कधी आपण वर्कलोडमुळे, जसं तुम्ही म्हणालात की ते झोप घेण्यासाठी ॲटलिस्ट 4 तास,
ते गेले होते. हो. पण त्यामुळे काय होतं, अशा घटना ज्या असतात ते समोर ज्यावेळी यायच्या ते येतातच. नक्कीच. तसाच अजून एक किस्सा आहे, पण हा मुंबईचा आहे. ओके. म्हणजे माझ्या एका फ्रेंडचा ग्रुप आहे जे CSTला राहतात. तर तिकडे तुम्हाला पण माहिती आहे नाईट लाईफ कशी असते. रात्री तिकडची लोक आरामात खातात वगैरे आणि मग जातात चालायला चौपाटीकडे वगैरे. तर तिकडेच ती लोक तसे चालत गेले होते आणि त्यांचा एक मित्र त्यांना नंतर जॉईन होणार होता. तर त्यांचा मित्र बाईकवरून आला आणि ती लोक ते मित्राकडे गेले. म्हातारीच्या बुटाच्या साईडने तो आला आणि ते त्याच्याकडे गेले की अरे चल आपण जरा पान वगैरे खाऊ, आईस्क्रीम खाऊ आणि मग जाऊत आपल्या आपल्या घरी. पण तो आहे ना म्हणजे बोलायला लागला की थांब जरा मला काम आहे, मी इकडे पुढून फक्त 2 मिनिटं मरीन लाईन्स आहे ना तिथपर्यंतच फक्त जायचंय मला, तिकडे मी फक्त आलोच जाऊन 5 मिनिटं फक्त माझी वाट बघा. हे पण बोलले की अरे काय काम आहे. तो बोलला अरे थांबा ना काय मस्करी करताय, थांबा मी जाऊन आलो. हा गेला. हा रिटर्न आल्यावर या लोकांनी विचारलं की एक्झॅक्टली काय म्हणजे तू का गेला होतास तिकडे एवढ्या रात्रीचं, काय मुलीला वगैरे भेटायला गेलास की काय, जे आम्हाला सांगायचं नाही. तुला अरे काय वेड्यासारखे बडबडतात. ते मागे मला म्हातारीच्या बुटाकडे आजोबा भेटलेले, त्यांना सोडायचं होतं मरीन लाईन्सकडे म्हणून मी चाललेलो आणि तुम्ही त्या आजोबांसमोर चेष्टा मस्करी करताय. हे बोलले कुठले आजोबा. हा बोलला अरे ते काय मस्ती करतात. त्याला वाटलं की घाबरवतात ही लोक. तुला काय चेष्टा करताय, अरे मागे बसलेले ना आजोबा, म्हणून तर मी एवढं सिरियस बसलो होतो की थांबा जरा फक्त 5 मिनिटच काम आहे, लगेच जाऊन आलो. ह्यांनी विचारलं नक्की तू मरीन लाईन्सकडे गेलेलास का. तर तो बोलला हो आय थिंक मरीन लाईन्सकडे एक कब्रिस्तान की काय आहे. सो मग तेव्हा त्यांना स्ट्राईक झालं. सगळे एकदम शॉक. ते लोक समजत नव्हते की हा मस्करी करतोय की आपण, म्हणजे त्याला वाटत होतं हे मस्करी करतायत. सो फायनली कळलं की नाही, त्याला जे आजोबा दिसत होते ते या लोकांना नव्हते दिसत आणि तो त्या आजोबांना तिकडे सोडायला गेला होता, जे ऍक्च्युअल मध्ये नव्हतेच पण त्याला दिसत होते फक्त. सो हा पण एक मुंबईचा किस्सा आहे जिकडे आपल्याला वाटतं की कधीच काही घडणार नाही, असं हा किस्सा. जिथे नाईट लाईफ इतकी ऍक्टिव्ह असते एक्झॅक्टली त्यांच्या समोर, त्याच्यामध्ये पण असे किस्से होत आहेत. आणि आपण बोलतो ना कधी कधी की रात्रीचंच का जास्त आपलं लक्ष जातं. ते दिवसा पण असू शकतात, पण दिवसा आहे ना सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात, आवाज इतका असतो, आपलं लक्ष जात नाही सहसा. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस जेव्हा शांतता असते तेव्हा तुम्हाला जास्त त्या गोष्टी बरोबर एक्सपिरियन्स येतो. तर मग असं आहे. कारण की लोक बोलतात ना भूत आहेत तर हे रात्रीच का दिसतात. एक्झॅक्टली. तर हेच कारण आहे. ते दुपारचे पण असतात, पण आपण आपल्या कामांमध्ये एवढे बिझी असतो की आपण दुसरीकडे कुठे लक्षच देत नाही. पण रात्री आपण एकदम शांतता, त्याच्यामुळे एवढूसा जरी आवाज झाला तरी आपल्याला जाणवतं की काहीतरी आहे. ज्या लोकांसोबत त्यावेळी जी घटना होते ना, जसं आता तुमचा तो फ्रेंड होता त्याला माहिती आहे त्याच्यासोबत आजोबा आहेत, पण जे लोक आता तुम्ही समोर आहेत तुम्हाला तर नाही दिसत आहे, तुम्हाला वाटणार की अरे तो काहीतरी मस्ती करतोय, नाही तर त्याला असं वाटेल की तुम्ही मस्ती करताय, तिथे दिसून पण तुम्ही नाही आम्ही नाही बघितलं असं चाललंय. तर ती सिच्युएशन ज्याच्यासोबत होते त्यांनाच माहिती आहे काय त्यावेळी तो वेळ कसा असतो. एक्झॅक्टली. आणि ते खूप भीती म्हणजे आपल्याला मनात बसतेच खरं त्यावेळेत. करेक्ट. असे 2 किस्से तर होते. अजून एक किस्सा सांगायचं झालं तर महाबळेश्वरकडचाच आहे. ओके. हा माझ्या आईसोबत घडलेला आहे. सो आपल्या इथे बोललं पण जातं आणि शक्यतो घाटांमध्ये जास्त ह्या एक्सपिरियन्सेस येतात. आणि त्याचं कारण पण सगळ्यांना कदाचित माहीत असेल की ॲक्सिडेंट्स बोला किंवा ते थोडंसं एकदम बोलतात ना तिकडे कोण येणं जाणं नाही होत, त्याच्यामुळे तिकडे क्राईम पण बरेच होतात रात्रीच्या वेळात. त्याच्यामुळे बोलतात ना जे मर्डर्स बोला किंवा काहीही, तर तिकडे त्याच्यामुळे जास्त अतृप्त आत्मा आपण बोलतो, अकाल मृत्यू. एक्झॅक्टली. तर मग ते तुम्हाला तिकडे जास्त भेटतात आणि हेच एक कारण आहे. त्याच्यामुळे घाटावरच्या गोष्टी आणि किस्से जास्त असतात आपल्याकडे. तर असंच माझ्या आईसोबत घडलेला किस्सा. नुकतंच लग्न झालं होतं, 91ची गोष्ट सांगते ही मी. म्हणजे त्यावेळेला तर अजिबातच वस्ती नाही घाटामध्ये, जंगल खूप आणि पूर्ण ती खाई बोलतो आपण तसं प्रॉपर एकदम, आणि रस्ते पण असे प्रॉपर नव्हते. हा एकदम छोटे छोटे रस्ते. तर नुकतं लग्न झालेलं वडील बोलले घरातल्यांना की जरा फिरायला जातो आम्ही. तर घरातले थोडंसं नवीन नवीन लग्न झाले, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, त्याच्यामुळे ते बोलले की नका जाऊ, थोडंसं टाइम निघून जाऊ दे मग जा. पण वडील बोलले की अरे मेन सूर्यास्ताच्या आत घरी परत येणं हेच आहे ना तुमचं, आम्ही येऊ. आणि आम्ही एकटेने जाते. त्यांचंच एका मित्राचं पण नुकतंच लग्न झालं होतं, कपल. तर आम्ही 2 बाईक घेऊन चाललोय. हे 2 बाईक घेऊन निघाले. आता रिटर्न येताना काय झालं की जी ह्यांच्या मित्राची बाईक होती त्याला काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला, ज्याच्यामुळे ती बाईक बंद पडली, म्हणजे हेडलाईट वगैरे बंद झाली. आणि ते थँकफुली उताराने होते म्हणून त्यांना काय पेट्रोलचं पण किंवा काही बंद पडलं तर एवढा प्रॉब्लेम नव्हता. सो माझे वडील काय बोलले, एक काम करतो, कारण त्यावेळेला सूर्यास्त
झाला, कारण आता एवढं ते लोक ट्राय करतायत चालू करायला, होत लेट नव्हतं. झालं सो लेट झाला, सूर्यास्त होऊन गेला. तर माझे वडील काय बोलले, मी एक काम करतो, हेडलाईट मी माझी मागून देत राहतो तुला, तू त्या हेडलाईटने पुढे चलत राह. ओके. तर ही लोक निघाले. आता अर्ध्या रस्त्यात थोडंसं म्हणजे एक अजून त्यांना अर्धा तास वगैरे लागणार होता घाट संपायला आणि ॲक्च्युअल गाव लागायला. ओके. तर तेवढ्यात ना माझी आई माझ्या वडिलांना बोलली की अरे मला एक समजत नाही, आता 1 तासाच्या पॅचवर काही घर नाही, काही वस्ती नाही, फक्त जंगल आहे, हा सायकलवाला इकडे आपल्या बाजूने काय करतोय. ओके. सो माझे वडील बघितलं, माझ्या वडिलांनी परत समोर बघितलं आणि माझ्या आईला फक्त एकच गोष्ट बोलली, अरे तुला काय करायचं, त्याचं काय काम असेल, तू कशाला लक्ष देते, तू फक्त माझ्याशी गप्पा मारत बस ना. मग ते त्यांचं ते गप्पा वगैरे मारत वगैरे एकदम शेवटच्या टोकाला ते पोचत होते. तर तो सायकलवाला मागे मागे राहत गेला. त्यामुळे माझ्या आईला एकदम ते बोलतात ना क्युरिओसिटी एक लागली, उत्सुकता की हा मध्ये तर थांबणार नाही, एवढं तर नक्की होतं, कारण वस्तीच नाही, तो खाली तर उतरणारच आहे घाटातनं. माझी आई बोलली नाही, आपण इकडेच थांबायचं घाट उतरल्यावर. तर माझे वडील बोलले ऑलरेडी आपल्याला ओरडणार आहेत घरातले, सूर्यास्तानंतर आपण बाहेर आहोत. तर माझी आई काय ऐके ना. म्हणून मग माझ्या शेवटी वडिलांनी तिला समजावलं की तू जेव्हा मला सांगितलंस की बघा तो सायकलवाला आपल्या बाजूने काय कसं काय आणि गाडीच्या स्पीडने कसं काय येतोय, मेन तो सायकलवाला फक्त तुला दिसत होता, मला नव्हता दिसत. ओके. सो एवढं म्हणजे वडील बोलले की त्यावेळेला जर मी तुला सांगितलं असतं तर तू घाबरली असतीस. बरोबर. म्हणून मी पण थोडंसं घाबरलो, ऑब्व्हियसली घाबरणं साहजिक होतं, पण त्यांनी त्यावेळेला रिॲक्ट नाही केलं. ते घाट उतरून थांबले. मग तिला तेव्हा पण नव्हते सांगणार, पण ती ऐकतच नव्हती की नाही मला बघायचंच आहे तो सायकलवाला. हो, मग त्यांनी झालं. आता इकडे गोष्ट संपली, पण पुढे मला ही गोष्ट ना सगळ्यांना मी सांगायची, कारण आईसोबत घडले. तर माझ्या 20 वर्षानंतरची गोष्ट सांगते आता. ती झाल्यानंतर 91 मधलं, ह्याच्या 20 वर्षानंतर माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं. तो पत्रिका द्यायला आलेला. तर पत्रिका द्यायला आला तर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या, रात्रीचाच तो थांबणार होता. तर मग मी त्याला ही गोष्ट सांगायला चालू केली. तर मी फक्त थोडंफार जसं अर्ध तुला सांगितलं की ह्यांचं नुकतं लग्न झालेलं, ते काळा. त्यांनी विचारलं कुठे नक्की, तर माझ्या आईने सांगितलं अरे काळाकडा. तर मी हॉरर स्टोरी जस्ट चालू करणार होती तर तो बोलला सायकलवाला दिसलेला का. ओके. म्हणजे तिकडे भरपूर लोकांना तो सायकलवाला दिसलेला. सो मी माझ्या आईने सांगितल्यावर जेवढी गोष्ट ती घाबरली नव्हती ना, तेवढी त्या दिवशी नक्कीच घाबरली, कारण कन्फर्म झाले की बाकीच्यांना पण दिसतो, कारण मी त्याला सांगितलंच नव्हतं ही गोष्ट कधी. बरोबर. सो आहे हे म्हणजे इथे झालेलं आहे असं काहीतरी सगळ्यांबरोबर. असाच एक माझ्या सख्या भावाच्या मुलासोबत, सख्या चुलत भावाच्या मुलासोबत घडलाय रिसेंटली. इंजिनिअरिंगला आहे आता तो. हे लोक दुपारच्या वेळेला चिकन वगैरे, तुम्हाला माहिती आहे गावाला कसं असतं, ते चिकन कच्चं घेऊन जाणार रानात कुठेतरी मध्ये बनवणार, त्यांची पार्टी असं. तर तो चिकन वगैरे घेऊन कच्चं, यांच्या 4-5 जणांचा ग्रुप तिकडे दुपारच्या वेळेत. आणि आपण बोलतो ना फक्त रात्रीचं कसं काय, पण दुपारी पण आणि आता मी दुपारचाच किस्सा सांगते तुम्हाला. सो ती लोक गेले तिकडे आणि त्यांचा पूर्ण प्लॅन होता. ह्यांनी आधी पण पार्टी केलेली की आपण अशा पद्धतीने चिकन बनवायचं आहे, सगळं कच्चं चिकन घेऊन गेलेत. आणि अचानक ना त्यांना एक ससा दिसला. ओके. ससा दिसला तर त्यातला एक मुलगा बोलला, गावातले लोक काहीही खातात, सो त्यातला एक मुलगा बोलला की ससा आपण घेऊयात आणि आपण बघूयात काय करायचं आहे. तर मग ससाच्या मागे ती लोक जायला लागले. तो ससा काय करायचा, थोडा पुढे जायचा, थांबायचा आणि परत मागे फिरून बघायचा. पण नॉर्मली जर तुम्ही कधी बघाल कुठेही ससा जर स्वतःला वाचवण्यासाठी पळत असेल ना, तो कधीच थांबून नाही बघत. तो काय करायचा, थोडंसं जायचा, मागे फिरायचा, आणि हे जवळ येतात की नाही बघायचं. जवळ आलं की परत थोडंसं म्हणजे असं त्याचं चालू होतं. हे 2 वेळा त्यांना असं जाणवलं की हा मागे फिरून बघतोय. तर त्यातला एक हुशार होता, तो बोलला की आपण ह्याच्या मागे नको जायला, काहीतरी गडबड वाटते. आणि मग नंतर ही लोक तिकडून रिटर्न निघाले. मग त्यांना कळलं की तो जिथे घेऊन चालले ना तिकडे एक विहीर आहे. ती विहीर शक्यतो पटकन दिसून येत नाही. अच्छा. तुम्ही मागे मागे जाता आणि ते इन शॉर्ट त्यांना चकवा लागला होता. ओके. बरोबर. तर तो त्यांना फसवत होता की या माझ्या मागे मला पकडा. तो 2-3 वेळा थांबतोय, मागे फिरून बघतोय की येता येत नाही लोक माझ्या मागे. सो हे पण झालेलं आहे आता रिसेंटचीच गोष्ट आहे, आणि हे भर दुपारी झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण बोलतो ना की दुपारचं होत नाही, होतं. बरं. आणि एक टाइम असतो, भर दुपार आणि भर संध्याकाळ. एक्झॅक्टली. आणि हे भरपूर लोकांबरोबर होतं दुपारच्या टायमामध्ये, पण सुमसाम जागेवरती होतं, त्यामुळे जास्त ही न्यूज आहे ना तेवढी पसरत नाही. आणि चकवा, ससा म्हटल्यावर चकवा हा तिथेच लागला तुम्हाला. कारण हा सस्याचाच किस्सा माझ्या भावानी, सख्या भावानी मला सांगितलाय. ओके. तर
गावाला त्याला पण जायला फार आवडतं आणि त्याचा स्वतःचा बिझनेस तो कधीही जातो. ओके. सो असंच तो गेलेला आणि आमचे तिकडे भाऊ खूप आहेत, तर मग 4-5 भाऊ मिळून रात्रीचे ही लोक फिरायलाच जातात. तर मग गाडी घेतली घाटांवरनं फिरायला आणि ह्यांची मस्ती चालली एका घाटात. आणि ह्यांचा रोजचा रस्ता आहे, गाव म्हटलं की आपल्याला माहिती आहे, तर घाटातनं ती लोक वळण पण ऑब्व्हियसली घाट म्हटलं की खूप असतात. तर पहिल्या वळणावर त्यांना एक ससा क्रॉस होताना दिसला. ओके. थोडं यांची काय नाही, ह्यांनी लक्ष नाही दिलं, बोलले असेल चल असतंच. परत थोड्या वेळाने पुढे गेले, सेकंड वळणारा परत एक ससा तसाच्या तसा दिसला त्यांना क्रॉस करतोय. परत थोडं पुढे तिसऱ्यांदा दिसलं. मग ह्यांना कळलं की काहीतरी गडबड आहे, ह्यांनी रिव्हर्स घेतली आणि निघून आले. इन शॉर्ट की तुम्हाला चुकून एखादा ससा दिसेल, कंटिन्यू प्रत्येक वळणावर ससा कसा दिसेल. बरोबर. सो हे पण माझ्या सख्या भावासोबत घडलेलं आहे. सो ससा, जसं तुम्ही बोललात ना, ससा म्हटलं की चकवा समजूनच जायचं. कारण मी भरपूर सारे व्हिडिओज पण ऑलरेडी त्याच्यावरती टाकलेत. हो, चकवा रात्री नाहीतर दिवसाचा लागला की ससा हा येतोच, म्हणजे मॅक्सिमम टाइम ससाच असतो. कारण ससा एक अट्रॅक्टिव्ह प्राणी आहे, आपल्याला खूप क्यूट वाटतो, तो आपण जातो त्याच्याकडे एकदम पळत. सो तो बरोबर लागतोच आपल्याला. चकव्यावरनं अजून एक गोष्ट मला आठवली, आमच्या सरांसोबत घडली आहे आणि ही ठाण्यातली पण बोलू शकता तुम्ही. कळव्याचा ब्रिज जो माहिती आहे तुम्हाला. बरोबर. सो IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पण माहिती आहे काय टाइम नसतो. कधी जर तुम्हाला प्रोजेक्ट काही बिघडला तर रात्री अपरात्री कधीही जायला लागतं, लेट पर्यंत थांबावं लागतं. हो. तर मग सर आपल्या घरीच होते, पण टीम काम करत होती आणि काहीतरी एक मेजर इश्यू झाला जो सॉर्ट नव्हता, म्हणून मग ह्यांनी विचार केला की मी जातो. तर हे निघाले, तर कळव्याचा न्यू ब्रिज जो नवीन झाला आता तो बनलेला. तर मग हे त्या ब्रिजवरनं चाललेले आणि ते त्यांच्या वाईफसोबत गप्पा मारत वगैरे चाललेत. तो ब्रिज घेतला त्यांनी आणि गप्पा मारत 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 गेले आणि परत थोड्या वेळाने त्याच ब्रिजवर पोहोचले. ओके. पण त्यांना वाटलं की नवीन ब्रिज आहे, एखाद वेळेला मी कुठेतरी चुकीचा टर्न घेतला, म्हणून मग ते परत बोलले की आता आपण नीट जरा लक्ष देऊन. तोपर्यंत त्यांच्या बायकोशी ते गप्पा मारतायत. त्यावेळेला फर्स्ट टाइममध्ये त्यांनी पण नाही सांगितलं की मी परत त्याच ब्रिजवर आलोय. सेकंड टाइम परत बघून वगैरे नीट चाललेले, तरी पण सेकंड टाइम परत त्या ब्रिजवर पोहोचले. अच्छा. आता ते थोडे घाबरले, ते बोलले की काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी थर्ड टाइम प्रॉपर GPS लावला आणि टर्न्स जसे GPS दाखवतं तसं घेत 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 गेले, पण तिसऱ्यांदा परत त्याच ब्रिजवर पोहोचले. आता ते मात्र खूप घाबरले. आता ते त्यांनी त्यांच्या बायकोला पण सांगितलं की तिसरी वेळ मी याच ब्रिजवर पोहोचतोय, मला समजत नाही मी काय करू. मग त्यांनी ठरवलं की एक काम करूया, GPS जिकडे टर्न दाखवेल ना त्याचा उलटा टर्न घ्यायचा आणि कसंही उलटं सुलटं कुठेही जायचं. आणि मग फायनली ते बोलतात ना की ते उलटे सुलटे टर्न्स घेत वगैरे कुठेतरी, म्हणजे बोलतात ना की सुटले, त्यातनं बाहेर पडले. पण हा कळव्या ब्रिजचं सांगते मी की इथे लागलेला आहे. हो, इथेच आहे. सो आहे असं ठाण्याच्या जंगल, मी जंगलाचं नाव वगैरे नाही सांगणार कारण मग ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर जंगलाच्या इकडे लॉन टेनिसचा एक कोर्ट आहे. ओके. आणि त्यांचे टायमिंग्स असायचे. ही 2016ची गोष्ट आहे. अच्छा. माझा भाऊ त्यावेळेला डिप्लोमा, ऑटोमोबाईल डिप्लोमा करत होता, तर त्याच्या प्रोफेसरने ही गोष्ट त्याला सांगितलेली. कारण जेव्हा ही जी गोष्ट मी सांगणार आहे आता ती घडली तेव्हा ते तिकडे होते. अच्छा. तर लॉन टेनिसचे यांचे स्लॉट्स असतात 1.5 तासाचे वगैरे 2 तासाचे. तर ह्यांचा 9 to 10:30चा रात्रीचा स्लॉट होता, कारण ऑब्व्हियसली ह्यांचे प्रोफेसर म्हटल्यावर ते दिवसभराचे लेक्चर्स वगैरे संपून मग त्यांना नाईट स्लॉट्स. मग सगळे ते मोस्टली 9 to 10:30च्या स्लॉट्समध्येच काम करणारी लोक जायचे. ओके. तर हे गेलेले 9 to 10:30च्या स्लॉटला खेळतात आणि बाकी बाहेर जंगल पूर्ण अंधार, फक्त लॉन टेनिसच्या कोर्टमध्ये लाईट्स ऑन. ओके. खेळतायत वगैरे ही लोक लॉन टेनिस. तर तिकडे चेअर्स वगैरे लावलेले, तर तिकडे बाकीचे जे मुलं मुली आहेत ते बसले होते. तर एक असाच माणूस बसला होता, त्याला काहीतरी आवाज आला बाहेरून. तर मग त्याला उत्सुकता की काय आहे नक्की, की प्राणी आलाय की कोण माणूस गेलाय, म्हणून ते आवाज ऐकून तो बाहेर जायला लागला. आता हे बाकीचे आपले गप्पा मारत, ह्यांना माहितीच नाही हा माणूस कधी गेला बाहेर. खेळता खेळता अचानक जोरात किंचाळीचे आवाज यायला लागले. आत बसले त्यांना आवाज यायला लागले बाहेरून. मग ह्यांना कळलं की एक माणूस मिसिंग आहे. हे फटाफट ह्यांनी ते बाकीचे कोर्ट, लॉन टेनिसचा जो कोर्ट होता त्याचे बाहेरचे लाईट्स वगैरे ऑन केले. बाहेरचे लाईट्स ऑन केले तर आवाज येत होता पण थोडा कमी झालेला, म्हणजे असं. तर मग ही लोक शोधतायत, 5-10 मिनिटं लागले यांना शोधायला. फायनली तो माणूस भेटला. त्या माणसाचे पूर्ण लचके निघालेले शरीराचे, गालावरचे, शरीरामध्ये म्हणजे हातावरचे खूप. ओके. मग ह्यांनी विचार केला की नक्की काय झालं याच्यासोबत काय माहिती. मग ह्यांनी कसं तरी सांगितलं की मी बाहेर आलो तर एक काळ्या रंगाची आकृती होती, डोळे म्हणजे फक्त लाल. ओके. आणि बोलतात ना की काही समजत नव्हतं काय अंधारामध्ये, फक्त काळी आकृती होती, डोळे लाल, त्याला आयबॉल्स नाही. अच्छा. हां, अशी. आणि ती माझ्यावर अटॅक करायला लागली एकदम, असा बोलला. आणि तो बोलला जेव्हा तुम्ही लाईट्स बाहेरच्या ऑन केल्या ना तेव्हा ती गायब झाली.
ओके. सो थँकफुली त्या लाईटमुळे तो वाचला नाही बोलता येणार, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 2 दिवसांनी तो मेला. अरे बापरे. पण तो मेला. तर ही घडलेली गोष्ट आहे आणि ही डोळ्यांनी त्याच्या प्रोफेसरनी बघितलेली म्हणून त्यांनी सांगितले. अच्छा. भरपूर जणांना ही माहिती पण असेल गोष्ट, कारण ठाण्यामध्ये आहे म्हटल्यावर, आणि भरपूर जण कॉमेंट्स पण करतील त्या जागेचं नाव. अजून एक माझ्यासोबत एक्सपिरियन्स झालाय, पण मी बघितलं नाहीये. ओके. हॉस्टेलमध्ये असताना. सो हॉस्टेलमध्ये तर आपल्याला खूप एक्सपिरियन्सेस येतात बघायला गेलं तर. सो मी हॉस्टेलला होती आणि पुण्याला. ओके. तर तिकडे पण म्हणजे रात्रीचे वगैरे आम्ही दोघीच राहायचो, एक रूम शेअर करत होतो. आणि संध्याकाळचं आम्ही असंच ठरवलं की फिरायला वगैरे जाऊयात असं. अच्छा. आणि फिरायला निघालो आम्ही. तर आमची 4 to 5 फ्लोअर्सची हॉस्टेल होतं, नो लिफ्ट. ओके. चालतच जायचं. तर स्कूटी होती मैत्रिणीकडे, तर तिचं काहीतरी राहिलं वर रूममध्ये. तर ती काय बोलली, तू जाऊन घेऊन ये, मी विसरले. मी बोलली ठीक आहे चला, तर तू स्कूटी काढ, मी तोपर्यंत वर जाऊन येते. मी वर जाऊन आली. मी एवढं काही लक्ष काही दिलं नाही कुठल्या गोष्टीकडे. खाली आली, नंतर आम्ही फिरून आलो. तर मग तिने मला रूममध्ये आल्यानंतर हाक मारली, काजल इकडे ये. मी बोलली काय झालं. बोलते की तुझ्या कपाटाकडे एक फुटस्टेप चाललाय. ओके. मार्क आहे चिखलाचा. अच्छा. आणि आमची रूम क्लीन झाली होती पूर्ण. आणि तो 8 फूट ऑलमोस्ट बोलू शकता पाय. आणि फॉर्मल शूज सारखा, पुरुषाचा शूज असतो ना फॉर्मल तसा. मग आम्ही पण कन्फ्युज की नक्की काय आहे हे, काय समजतच नव्हतं. मी खूप घाबरली होती, ती पण घाबरली होती, कारण लेडीज हॉस्टेलमध्ये पुरुष कुठून येणार, आणि त्यात रूमची चावी फक्त आमच्याकडे असते. तर आत तसंही कोण जाऊ नाही शकत, पॉसिबलच नाही. मग तरी पण मी काय केलं, मी बोलली चल सगळे चपला काढ, सगळे मार्क्स मी कम्पेअर करते, साईज बोला, ते पॅटर्न बोला, पण एकही मॅच नाही झालं. तर कळलंच नाही आम्हाला शेवटपर्यंत की तो मार्क आला कुठून. ओके. आणि घरी पण मला, मग मी जेव्हा म्हणजे त्याच्यानंतर ते मी घरी आल्यानंतर पण मला काय काय जाणवत होतं. मग मी आईला पण सांगितलं, पण ते बोलतात ना आपले घरचे शक्यतो इग्नोर करतात. मग नंतर मग मी इग्नोर करायला चालू केलं, तर मग मला ते एक्सपिरियन्सेस हळूहळू कमी झाले. सो बेसिकली जर तुमच्यासोबत कधी हे असं घडतंय की तुम्हाला एक्सपिरियन्सेस येत आहे, तुम्ही इग्नोर करायला चालू केलं तर ते खरंच तुमच्या मागून निघून जाईल. तुम्हाला काही पूजा वगैरे जास्त असं करायची गरज पण लागणार नाही, कारण ते त्यांनाच जास्त त्रास देतात जे रिॲक्ट करतात. बरोबर आहे. ते पण चेक करतात की समोरचा व्यक्ती रिॲक्ट होतोय का. हां, कारण त्यांचं एक रिझन असतं ज्यामुळे ते येत आहेत. ते फॉर एक्झाम्पल काही त्यांना हवं असेल आणि तुम्ही रिॲक्ट करताय, तर ते तुम्हाला खूप त्रास देणार. कारण त्यांना माहिती आहे हे रिॲक्ट करताय म्हटल्यावरती मला जे हवं आहे मी मागितलं तर हे देणार, पण तुम्ही रिॲक्टच नाही करत आहे ते निघून जाणार. एक्झॅक्टली. येस, बरोबर बोलले तुम्ही. तर ते पण आहे तसं असतं. म्हणजे असे बरेच अजून किस्से आहेत. माझ्या एका भावाचाच किस्सा आहे. आरे कॉलनी ते सगळ्यांनाच माहिती आहे. हो, ते काय वेगळं काहीच सांगायची गरजच नाही, तिकडचे ते खूप किस्से आहेत. तर आरे कॉलनीच्या इथेच माझ्या म्हणजे एक मावस भाऊ आहे, त्याच्या मित्राचं घर आहे. तर तो तिकडे गेला होता मित्राकडे, आणि ह्यांचं खाऊन वगैरे झालं तर वॉकला गेले. खाली वॉकला गेले, हे चालत होते. तर त्याच्या म्हणजे जो माझ्या भावाचा मित्र आहे तो, त्याला फोन आला म्हणून जरासं साईडला, फक्त थोडंसं साईडला गेला. ओके. आणि हा माझा भाऊ तिकडेच उभा होता, आणि तो असंच इकडे तिकडे बघायला लागलो. तर समोर ना त्याला रस्त्यावर अंधार आहे, आणि समोर एक म्हातारा माणूस असं त्याच्याकडे असं बघतोय, असं त्याला दिसलं. आणि हा पण म्हणजे हा शक्यतो घाबरत नाही. ओके. तर हा पण त्याच्याकडे बघतोय, आणि मग त्याला जाणवायला लागलं की तो ह्याच्याकडे पळत यायला लागलाय. आणि तेवढा त्याचा मित्र आला. तुला काय झालं, तुला बोलला, अरे तो बघ ना तो म्हातारा कसा बघतोय. त्यांनी बघितलं, बोलला अरे जाऊ दे, चल तुला काय करायचंय, चल चल, असं घेऊन गेला त्याला. आणि मग तो बोलला की अरे तुला कुठला म्हातारा दिसत होता, पण आरे कॉलनीमध्ये होतं म्हणून तो त्यांनी पण रिॲक्ट केलं नाही जास्त. तो बोलला तो म्हातारा फक्त तुला दिसतोय, मला नव्हता दिसत. आणि तो पळत येत होता लिटरली ह्याच्याकडे. हे आरे कॉलनीमध्ये खूप होतं असं काहीतरी. बरोबर आहे. पण मला कधी कधी काय वाटतं माहिती, असेल नेगेटिव्ह एनर्जी ऑब्व्हियसली, नो डाऊट तिकडे, पण कधी कधी मला असं पण वाटतं की तिकडे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज पण रात्रीच्या वेळेत व्हाव्या म्हणून जास्त भीती पसरवली पण जात असेल. करेक्ट करेक्ट करेक्ट. असं वेगवेगळे किस्से आहेत आरे कॉलनीचे. भरपूर लोकांनी स्टोरीज ऑलरेडी यूट्यूबवरती टाकलेल्या आहेत, आणि असे आहेत की एकच नाही, म्हणजे हर एक स्टोरीमध्ये ना तो घोस्ट, ते भूत जे असतं ते वेगवेगळं असतं. आता तुम्ही जसं म्हटलं की तो म्हातारा धावत येत होता, तर भरपूर जणांना तिथे चालताना एक लेडी पण दिसते. तर असे भरपूर सारे किस्से आहेत. पण आता नेमकं भरोसा ठेवायचा की नाही, कारण तुम्ही असं जर म्हणालात की क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमुळे पण ह्या सर्व गोष्टी पसरवतात. बरोबर आहे. पण
भरपूर वेगवेगळे किस्से आहेत आरे आहेत कॉलनीचे. नाही म्हणजे असणारच नो डाऊट तिकडे नेगेटिव्ह एनर्जी, पण कधी कधी जर जास्त पण मुद्दाम केलं जातं की तिकडे मग तुम्ही घाबरून तिकडे रात्रीच्या अंधारात जाणारच नाही ना. करेक्ट करेक्ट. तिकडे जे क्रिमिनल्सला करायचं ते त्यांचं काम आरामात रात्रीच्या वेळेस इझिली करू होतं. शकतात. हो, कोणच येत नाही तर मग इझिली काम होईल. तर तेच असतं. फक्त काही असतात कॉलेजची मुलं ज्यांना खूप असतं इंटरेस्ट, बरोबर आहे. ब्रेवरी दाखवण्याचं असतं, तर ते जातात तेवढे. करेक्ट. असतं. महाबळेश्वर घाटाचीच गोष्ट आहे. एक म्हणजे जसं आता तिकडे गाड्या आहेत तुमच्या कोणाच्या, तर एक माणूस ना असं रेंटवर गाड्या देतो, ड्रायव्हर पण देतो, पण तो ओनर आहे आणि तो ड्रायव्हर ठेवलेत त्यांनी 3-4 गाड्यांवर, आणि तो काही रूल्स असतात त्याचे, तो सांगून पाठवतो. आता रात्रीचं नॉर्मली कधी भाडं लागत नाही तिकडे ड्रायव्हर्सला, कारण सगळ्यांना माहिती आहे की तिकडे कसा रूट असतो काय. पण एक कपल भेटलं होतं एका ड्रायव्हरला, तर त्यांनी ओनरला विचारलं की हे कपल भेटलंय, डबल रेंट द्यायला रेडी आहे, तर जाऊ का. तर ते ओनर जे होते ते बोलले तू जा, पण एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, कुठेही मध्ये थांबू नकोस. जिकडे सोडायला चाललास हॉटेलवर तिकडे सोड, रिटर्न येताना पण कुठेही थांबू नकोस. अच्छा. डायरेक्ट ये. हा बोलला ठीक आहे, पण कधी कधी बोलतात ना अंगात आपल्या वस्ती असली तर आपण सगळं काहीतरी ट्राय करत राहतो, एक्सपेरिमेंट करतो. आणि सोडताना तर जाताना एकदम नॉनस्टॉप गेला. त्यांना सोडल्या रिटर्न येताना ना घाटात त्याला वॉशरूमला झालं की काय झालं, तो थांबला, उतरला आणि तिकडे त्या वळणावर थांबवलेली त्यांनी गाडी, गेला, त्याचं काय काम आहे ते, तंबाखू पण खातो तो, तंबाखू पण होती त्याच्याकडे, ते सगळं खात तो आला रिटर्न आणि बघतो तर गाडीमध्ये एक म्हातारा माणूस बसलाय. अच्छा. टोपी ती जी असते ना नेहरू टोपी, ती सदरा सफेद, आणि समोर बघतोय पॅसेंजर सीटमध्ये बसून. तर तो पटकन, आणि ह्याला काही सुचलं नाही, म्हणजे हा बोलला, आजोबांशी बोलायला लागला, त्या घाबरला पण नाही, त्याला वाटलं कोणतरी आलंय असंच आजोबा बसायला. तो त्या आजोबांना बोलला काय म्हातारा बाबा, तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळतंय की नाही, कोणाच्या पण गाडीत जाऊन बसताय, इकडे काय मी तुमचं भाडं बिडं घेणार नाहीये, तुम्ही उतरा गाडीतनं. तो काय रिॲक्टच नाही करत आहे माणूस, तो फक्त असं बघतोय. हा बोलत चालले. मग ह्याला ना थोडं चिडचिड झाली, ह्यानी फोन केला त्याच्या मालकाला की मी थांबलेलो आणि हा माणूस येऊन बसलाय. ते पहिले तर त्याला 4 शिव्या घातल्या. तू थांबलास का? हो. तो बोलला एक काम कर, आता माझ्याशी फोनवर बोलत राहा, गाडीत बस आणि गाडी चालू करून चालवायला लाग, फक्त तू माझ्याशी फोनवर कंटिन्यू बोलत राहा. पण तर त्यांनी तसंच केलं, गाडीत बसला, बोलत राहिला, पुढे पुढे चाललाय. तो माणूस काहीच रिॲक्ट करत नाहीये, पॅसेंजर सीटवाला फक्त समोर बघत बसलाय आणि ते एका पॉइंट नंतर तो गायब झाला. अरे बापरे. म्हणजे ती त्यांची वेश आली असेल, तर ती वेश आल्यानंतर तो त्याची गायब झाला. पण त्याला म्हणून, आणि बोलतात की तंबाखू तुमच्याकडे असेल किंवा काय असेल, जे सिगरेट, दारू, चिकन, या सगळ्या गोष्टी असतात ना, ते लोक अट्रॅक्ट होतात त्या गोष्टींना, नेगेटिव्ह एनर्जी. बरोबर आहे. असं आहे. खूप छान वाटलं ताई, तुम्ही इतके एक्सपिरियन्स सांगितले खूप कमी वेळामध्ये, आणि लोकांना पण ना शॉर्ट स्टोरीज खूप आवडतात. जर तुम्हाला इथे येऊन पॉडकास्टमध्ये काही स्पिरिच्युअल नाही तर हॉरर अनुभव शेअर करायचे असतील, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल ॲड्रेस मेन्शन केला आहे, तिथे तुम्ही मला ईमेल करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.